मित्रांनो, मी प्रदीप अवजार तुमचं सर्वांचं स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनलला। बघा, आपल्याकडे एक प्रश्न आहे। PSI 1985ला हा प्रश्न विचारण्यात आला होता। तर प्रश्न काय आहे की फाइंड द एरर इन द फॉलोइंग सेंटेन्स, म्हणजे खालील वाक्यामध्ये चूक काय हे आपल्याला ओळखायची आहे। म्हणजे बघा, वाक्य काय दिलेलं आहे याच्यात, माय फादर अलॉंग विथ 2 ब्रदर्स, म्हणजे बघा माय फादर हे ए वाला म्हणजे ह्या वाक्याचा एक भाग आहे ज्याला नाव दिलेलं आहे ए। अलॉंग विथ 2 ब्रदर्स म्हणजे 2 भावांसोबत हा बी नंबरचा पार्ट आहे। नंतर आर लिव्हिंग म्हणजे काय की मुंबई बॉम्बे, हा बॉम्बे सोडत आहे आणि जे आहे ना सी नंबरचा पार्ट आहे आणि नो एरर हा डी वाला ऑप्शन आहे। ठीक आहे, 1985चा एरर आहे मित्रांनो। तुम्ही प्रश्न कुठले घ्या, टाइप तोच राहतो, फक्त शब्द चेंज होत असतात। ठीक आहे, तर आपल्याला या वाक्यामध्ये काय करणं आहे की एरर शोधायचा आहे कुठला आहे। आता बघा, पहिला जो ए वाला पार्ट होता ना फादर, फादर हे एक नाउन आहे आणि माय काय हे तुमचं पॉझिटिव्ह प्रोनाउन आहे, म्हणजे याच्या पॉझिटिव्ह मायच्या नंतर काय यायला पाहिजे, नाउन यायला पाहिजे, असं ग्रामरचा नियम सांगतो। म्हणजे हे मायच्या नंतर नाउन यायला पाहिजे, फादर नाउन आहे म्हणजे या ए मध्ये तर काही एरर नाही आहे, बरोबर आहे। त्याच्यानंतर बघा अलॉंग विथ आणि 2 ब्रदर्स, हे 2 काय ॲडजेक्टिव्ह आहे आणि ब्रदर्स काय हे नाउन आहे जे की अनेक वचन आहे। पहिल्या याच्यात फादर नाउन होतं ते एक वचन होतं, दुसऱ्या याच्यात 2 ब्रदर्स आहे हे अनेक वचन आहे। आता हे जे आहे ना, हे फादर एक नाउन आहे, ब्रदर एक नाउन आहे, या दोघांना जोडण्यात कशाने आलेलं आहे माहिती आहे का, अलॉंग विथनं जोडण्यात आलेलं आहे, अलॉंग विथनं। आता बघा, ग्रामरचा नियम काय सांगतो की जर 2 वेगवेगळे नाउन अँड कनेक्टेड होत असतील ना, तर येणारे क्रियापद हे काय असायला पाहिजे, अनेक वचन असायला पाहिजे। पण जर का अँड जोडलेलं नसेल आणि जर का 2 वेगवेगळे नाउन अलॉंग विथनं जोडलेले असतील, लक्षात असू द्या, जर 2 वेगवेगळे नाउन किंवा प्रोनाउन अलॉंग विथनं जोडण्यात येत असतील तर येणारे जे क्रियापद आहे ना हे नेहमी एकवचन असायला पाहिजे। म्हणजे काय आहे की बी मध्ये तर आपला काही एरर नाही आहे, कारण की 2 ब्रदर्स आहे याच्यात नाही आहे, फक्त फादर आणि ब्रदरला जे आहे ना अलॉंग विथनं कनेक्ट केलेलं आहे, म्हणजे बी पर्यंत आपलं वाक्य बरोबर आहे। मग आपण रिस्क घेऊ शकतो की सी मध्ये एरर असायला पाहिजे, 99% तेच असेल। आता सी मध्ये काय म्हटलेलं आहे बघा, हे आर आलेलं आहे। मी काय सांगितलं तुम्हाला की 2 वेगवेगळे नाउन जेव्हा अलॉंग विथनं कनेक्टेड होत असतील तर येणारे क्रियापद काय असायला पाहिजे, सिंग्युलर म्हणजे काय की एकवचनी असायला पाहिजे, आणि आपलं क्रियापद काय हे अनेक वचन आहे जे की प्रेझेंट टेन्स वाला, म्हणजे हे जे आहे ना हे येणार नाही, या जागी काय यायला पाहिजे, इज यायला पाहिजे। म्हणजे आपला एरर कुठला होता माहिती आहे का, या सी पार्ट मध्ये आपला एरर होता। आरच्या नंतर बघा हे क्रियापदाचं काय होतं, 4th फॉर्म, म्हणजे काय की प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स होता आणि नो एरर वाला तो विशेष नाही, कारण की आपला 3 नंबर मध्ये आर ला रिप्लेस करणारा शब्द काय येणार, इज येणार आहे। 3 नंबरच्या पार्ट मध्ये एरर आहे। मग ऑप्शन काय येणार बघा, ए मध्ये एरर नव्हतं, बी मध्ये नाही एरर, तर सी जे आहे ना हे आपला आन्सर असणार आहे, आणि डी मध्ये पण एरर नव्हतं। ठीक आहे, बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आन्सर कसे काढतात ते तुम्हाला कधीच एक्झाम मध्ये विचारल्या नाही जात, तर तुम्ही